निमित्तानं किंवा या प्रकरणाच्या निमित्तानं शरद पवार हे भाजपशी जुळवून नाही, मला तसं वाटत नाही. मी तसं म्हणणार नाही. पण सरकार ज्या पद्धतीच्या चुका करते आणि केलेल्या आहेत आणि ज्यांच्यामुळे 27 निरपराध मारले गेले आहेत त्या चुकांचं समर्थन करणं का अपराध आहे. कल महाराष्ट्र सरकार की 100 दिन के कामकाज का रिपोर्ट ठीक है, बाद में देख लेंगे. उसमें उप मुख्यमंत्री शिंदे का विभाग बहुत पीछे है. वो गांव में बैठते हैं ना जाकर, उनका मंत्रालय दरे गांव में है ना, तो उधर से रिपोर्ट लेना चाहिए गांव से. उधर है, नहीं तो गुवाहाटी में जो कामाख्या मंदिर है ना उधर से रिपोर्ट लेना चाहिए उनका काम का क्या है, कामकाज का. ये सब काम के ना काज के, नौमन अनाज के ऐसे मंत्री है. हाँ, महाराष्ट्राचा पालकमंत्र्यांचा विषय आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजूनही धुसफूस थांबलेली नाही. ध्वजवंदन हे अदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत. बहिष्कार टाकला आहे शिंदे शिवसेना. अदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत. युवा नेतृत्व आहे या महाराष्ट्रातले, ठीक आहे, राजकीय मतभेद आहेत, त्या कार्यक्षम मंत्री आहेत. रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांना जिल्हा पूर्णपणे माहिती आहे. त्या संयमी आहेत, त्या भ्रष्ट नाही. आणि आता जो काय प्रगती पुस्तक आलेलं आहे त्यात त्यांना सगळ्यात जास्त मेरिट आणि ग्रेड्स मिळालेले आहेत. रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गाव गुंडांकडे असता कामा नये. कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे, जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील. आणि मला असं वाटतं की एक चांगला चेहरा आहे, त्यांच्याकडे जर आला असेल आम्ही त्यांचं स्वागत करतो. प्रगती पुस्तकाचा जर विषय काढायला गेलो तर त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची खाती ही सगळ्यात खालच्या क्रमांकावर दिसतात. हो, पण ते परीक्षेला कुठे बसतात? ते कॉपी करून पास झालेले लोक आहेत ना. त्यांना यावेळेला कॉपी करायची संधी मिळाली नसेल. ते काय मेरिटवरती आलेत का मुख्यमंत्री पदावर? आता या प्रगती पुस्तकात जर ईव्हीएम असतं तर कदाचित त्यांना वरचा नंबर मिळाला असता. चला, थँक्यू. पवारांनी आबा पाटलांचा राजीनामा का घेतला? संजय राऊतांनी हा सवाल उपस्थित केला.